गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानोरा गावात, गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा गावामध्ये आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू झाला। ही अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आमच्यासाठी आहे। एकंदरीत 6 मुलींना सर्पदंश झाला, 3 मुलींचा मृत्यू झाला। त्या आदिवासी मुलींना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत। त्यानंतर उरलेल्या 3 मुलींना घाईघाईनं नागपूरला हलवण्यात आलं। आदिवासी पाड्यांवर आदिवासी आश्रमशाळांची अवस्था काय आहे याकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आहे का? किंवा त्यांच्या खात्याचे जे आदिवासी मंत्री किंवा त्या विभागाचे पालकमंत्री ज्यांनी गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला असे देवेंद्र फडणवीस, ते गडचिरोली जिल्ह्याला या देशातलं स्टील सिटी बनवायला निघाले। स्टील सिटी आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे। खाणी ज्या दिलेल्या आहेत खाण मालकांना, उद्योजकांना, मोठ्या जिंदालपासून असे अनेक जे भाजपचे मोठे देणगीदार आहेत, त्यांनी गडचिरोलीमधलं जंगल तोडलं, गडचिरोलीमधल्या नद्या प्रदूषित केल्या, गडचिरोलीमधले डोंगर तोडले। त्याच्यामुळे जमीन जंगल हा ही जी घोषणा आहे आदिवासींची की आम्ही या जमीन जंगलचे मालक आहोत, तो आदिवासी विस्थापित झाला आणि डोंगरावरचा वाघ, बिबळे, जंगली प्राणी, साप हे आदिवासींच्या घरात आणि शाळांमध्ये घुसून बळी घेत आहे। तुम्ही नक्षलवाद संपवला म्हणताय गडचिरोलीचा, म्हणून आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाही आहेत, ते अशा पद्धतीनं आपण मारताय। कसला विकास करताय तुम्ही आदिवासींचा? उपचार मिळत नाहीत आदिवासींना साप चावल्यावर, विंचू चावल्यावर, आणि तुम्ही गडचिरोलीची स्टील सिटी करायला निघालेला 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूनं जर या राज्यांचं सरकार हळहळलं नसेल, अस्वस्थ झालं नसेल, तर यासारखं निर्दयी सरकार नाही। विकासाच्या या राज्यातल्या सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा यांची अवस्था जाऊन बघा। मी आश्रमशाळेविषयी बोलतो आहे आत्ता, जिथे आदिवासी राहत आहेत, जगत आहेत मुलं, काय त्यांना मिळतं आहे तुमच्या विकासामुळं? तुम्हाला माहिती आहे का, त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो खाण उद्योग आहे, त्यांची जी वाहनं चालत आहेत, हजारो लाखो वाहनं जिथे चालत आहेत, त्या वाहनाखाली गेल्या वर्षभरामध्ये 150 आदिवासी चिरडून मेले आहेत। त्यांचा मृतदेहसुद्धा गायब केले जातात FIR नको म्हणून। रक्ताचं थरोळं साचतं गडचिरोलीच्या त्या रस्त्यांवरती। एखादा आदिवासी कोणी आला, 5 मिनटात ती बॉडी हलवली जाते आणि तिथे पाण्याचे फवारे मिळून ते रक्त साफ केलं जातं आणि पुरावा न असे 1500 लोक आतापर्यंत मेले। मध्यंतरी मला इथे येऊन ते काही लोक भेटले। मी आता जाणार हा साधारण 1.5 ते 1 वर्षातला आकडा आहे आणि याचा कुठेही ही नोंद ठेवत नाहीत जिल्ह्याचा कलेक्टर। खाण मालकांच्या दबावाखाली त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल म्हणून 1500 लोक मेलेले आहेत। आम्ही उचलू। मुख्यमंत्री काय करतो आहे? आदिवासी विकास मंत्री काय करतायत? मला सांगा, यासाठी विकास हवा आहे का तुम्हाला? काय मिळतं आदिवासींना विस्थापित केलं आहे तुम्ही। कसला रोजगार आणताय? किती रोजगार मिळाला आहे तिकडे? हे तुमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे देणगीदार जे तुम्हाला लाच देतात, त्यांना तुम्ही गडचिरोलीचं जंगल, डोंगर, नद्या उद्ध्वस्त करायला दिलेलं आहे। ज्या 3 मुलींचा मृत्यू झाला तो काल रेकॉर्डवरच आहे सर्पदंशाने। ज्या 3 मुली हॉस्पिटलमध्ये आहेत त्यातल्या एका मुलीच्या आजोबांशी TVN मराठीच्या प्रतिनिधींनी, गजानन पाटीलनी बातचीत केली, तेव्हा त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की बेड नव्हता झोपण्यासाठी आणि त्या मुली खाली झोपल्या होत्या, त्यांच्या कानाला साप चावला, अशा पद्धतीची माहिती त्यांच्या आजोबांनी TVN मराठी। बरोबर आहे ना, मग मी तेच सांगतोय ना, आश्रमशाळांना जो निधी दिला जातो तो कुठे जातो? कोण खातोय? हे कोणाचे लोक आहेत? या 3 सर्पदंशाची घटना समोर आल्या आतापर्यंत असंख्य मुलं आणि मुली
विंचू आणि सर्पदंशानं त्या भागामध्ये मरण पावलीत. आदिवासी पाड्यांवर रुग्णवाहिका नाही. तुम्ही पाहिलं असेल की झोळीमध्ये रुग्णांना न्यावं लागतं आहे, प्रेतं झोळीतून न्यावी लागत आहेत. एखाद्या रुग्णालयामध्ये सरकारी जर कोणी मृत्यू झाला लहान मुलाचा तर आईवडिलांना ते प्रेत आपल्या खांद्यावर टाकून घरापर्यंत न्यावं लागतं. रुग्णवाहिका नाहीत. ही राज्याची आदिवासी आणि आरोग्य व्यवस्थेची धिंडवडे आहेत. आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करत आहेत, नरेंद्र मोदी विकासाच्या गोष्टी करत आहेत. हां, कोणाला तुम्ही मूर्ख बनवताय? नक्षलवाद संपवला म्हणून सरकार नक्षलवाद कोणासाठी संपवला? या उद्योगपतींसाठी, आदिवासींसाठी नाही. आदिवासींचं मरण या मार्गानं सुरूच आहे ना. नक्षलवाद संपवल्याच्या गोष्टी करतात ते उद्योगपतींच्या सुरक्षेसाठी. यांच्या आदिवासी मरतोच आहे. आदिवासींच्या ह्यातूनच एखादा नक्षलवादी परत निर्माण होतो तेव्हा त्याला गोळ्या घातल्या जातात. ज्या 3 मुलींची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, पण त्यातल्या काही मुलींची प्रकृती अजूनही खालवत चालली आहे. अत्यंत गंभीर आहे. मी सकाळीच माहिती घेतली. मी सकाळीच नागपूरला फोन करून माहिती घेतली. प्रकृती गंभीर आहे. 2 मुलींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. आणि माझ्या माहितीनुसार नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर अशा ठिकाणी ज्या आदिवासींच्या आश्रमशाळा आहेत त्या अत्यंत भयंकर अवस्थेत आहेत. आणि तिथे अशा प्रकारच्या सर्पदंशाच्या, विंचूदंशाच्या घटना साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा घडतात. अनेकांचे मृत्यू हे रेकॉर्डवरती आलेले नाहीत. तुम्ही किंवा शिवसेनेचे नेते किंवा उद्धव ठाकरे या भागामध्ये आश्रमशाळांना मी आता मुंबईत गेल्यावर या विषयावरती युवा नेते आमचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी मी बोलणार आहे. कारण याचं कारण असं आहे की विद्यार्थी आहे, ती मुलं आहेत, हे आदिवासींमधले जेनजी आहे सध्याच्या भाषेत बोलायचं तर. आणि पर्यावरणासंदर्भात आदित्य ठाकरे फार महत्त्वाची कामं करत आहेत. मध्यंतरी मी जेव्हा नागपूरला आम्ही एका आंदोलनासाठी गेलो होतो राम मंदिरासंदर्भात, तेव्हा आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी त्या भागातले गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती या भागातले पर्यावरण क्षेत्रातले प्रमुख कार्यकर्ते आले होते. तेव्हाही त्यांनी हा गडचिरोलीचा विषय माझ्यासमोरच काढला होता. त्याच्यामुळे मी आत्ता मुंबईला गेल्यावरती या संदर्भात आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करू. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. तेव्हा आदित्य ठाकरे नक्कीच होय. आदित्य ठाकरेंनी या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा चालवलेला आहे. काही प्रकरणं त्यांनी ग्रीन ट्रायब्युनलमध्ये नेलेली आहेत आदित्य साहेबांनी. त्याच्यामुळे असं नाही की काल या 3 मुलींच्या मृत्यूनं मी इतका अस्वस्थ आहे की इतकं जगणं सोपं हे झालं आहे, मृत्यू सोपा झाला आहे या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा, जे या भागाचे खरे भूमिपुत्र आहे. हां, झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये, ओरिसामध्ये आदिवासींवर ज्या प्रकारचे अत्याचार सुरू आहेत ते अत्यंत भयंकर आहेत. 3 मुलींचा मृत्यू जर हे देवेंद्र, मी तर सांगणार आहे आदिवासींना, तिकडे साप पकडा, गडचिरोलीमध्ये मुंबईला या आणि मंत्र्यांच्या घरात सोडा, मग त्यांना कळेल मृत्यूचं भय काय असतं ते. 3 दिवस बाकी आहे संसदेच्या कामकाजाचे. हा मुद्दा महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचे महाविकास आघाडीचे खासदार आहेत तिथं, तुम्ही हा मुद्दा संसदेमध्ये कशा करता हा मुद्दा दिल्लीत उचलायला पाहिजे? राज्यातले मंत्र्यांना का नुसतं पोसायचं आहे का आम्ही सरकारी खर्चानं? राजीनामे द्या आदिवासी मंत्र्यांनी आणि तिकडल्या पालकमंत्र्यांनी. खाण मालकांकडून का फक्त हप्ते घ्यायला जाता का तुम्ही? तिकडे हप्तेबाजी करायला जाता? माझ्याकडे आकडे आहेत. किती कोटी रुपये महिन्याला कलेक्टरला, गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांना, वन खात्याला, पालकमंत्र्याला, आमदारांना जात आहेत आणि ही मुलं मरत आहेत. राज्याची विरोधी पक्षाची भूमिका